20 जानेवारीपासून राज्यभरामध्ये पोलीस दलाच्या मैदानी चाचणीची सुरुवात होत आहेत, ज्यामध्ये जिल्हा पोलीस, त्यानंतर SRPF गट आणि जेल पोलीस अशा 3 विभागाच्या मैदानी चाचणीला सुरुवात आहे. प्रत्येक जिल्हा आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे नियोजन करून विद्यार्थ्यांना बोलवित आहे. त्यामुळं काहींना 20 जानेवारीनंतर 21, काहींना 25, काहींना 30 अशा प्रकारे तारखा आल्या आहेत. काहींना फेब्रुवारी महिन्यातसुद्धा तारखा आल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र, या मैदानी चाचणीमध्ये 90% विद्यार्थी काय चुका करतात, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मैदानी चाचणीमध्ये कमी मार्क येतात. आज ते विद्यार्थी ग्राउंडवर सराव करताना चांगले मार्क घेत आहेत. गोळ्यालासुद्धा चांगले, 1600लासुद्धा चांगले, 100 मीटरलासुद्धा चांगले मार्क घेत आहे. परंतु ते विद्यार्थी किंवा इतरही जे विद्यार्थी असतात जे प्रत्यक्ष डायरेक्ट मैदानी चाचणीला, खऱ्या मैदानी चाचणीला जातात, तिथं त्यांना का बरं कमी मार्क येतात? कोणत्या चुका त्या करतात? त्या चुका त्यांनी जर नाही केल्या तर 100% चांगले मार्क येणार. ती मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहेत. 4 आणि 5 नंबरची चूक तर 90% विद्यार्थी करतात. त्यामुळे त्यांना इतके कमी मार्क येतात, निराश होतात, नाराज होतात. जर तुम्हाला नाराज व्हायचं नसेल, निराश व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 4थी आणि 5वी चूक मी तुम्हाला शेवट सांगितली आहे. ती चूक 100% सगळ्यांनी बघा म्हणजे बघा. जर त्या चुका जर तुम्ही सुधारल्या नाही तर तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये कमी मार्क येतील आणि निराशा येतील. त्यामुळं 40पैकी 40 घ्यायचे असन, 42 घ्यायचे असन तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी सुमित डी, आपल्या सगळ्यांचं SD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र, आता 20 जानेवारीपासून राज्यभरामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता विद्यार्थी सराव करीत आहे. काही ठिकाणी काही विद्यार्थी 2 टाईम प्रॅक्टिस करीत आहे, सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा. तर विद्यार्थी मित्र, होतं आहे काय, तुम्ही आता मैदानी चाचणीची सराव करीत आहेत. ग्राउंडला 2 टाईम जात, काहींना 40, 42, 45 मार्क घेत आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट तिथं जातात तिथं तुम्हाला कमी मार्क येतात. ज्याचा 40चा आज स्कोर आहेत तो विद्यार्थी जातो 36-34वर. ज्याचा 42-43 आहे तो विद्यार्थी जातो 38-36वर. तर असं का होतं? कोणत्या चुका तुम्ही करतात त्यामुळं हा कमी स्कोर होतो. तर विद्यार्थी मित्र, होतं आहे काय, तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणीला जातात. रात्रभर कुठंतरी रेल्वेने किंवा कशाने तरी प्रवास केलेला असतो, झोप झालेली नसते, त्यामुळं शरीर पूर्णपणे थकलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, खूप सगळे विद्यार्थी असतात, बराच टाईम ते तुम्हाला ग्राउंडवर बसवून ठेवतात. त्यानंतर तुमचा धावण्यासाठी नंबर येतो. तर ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी मैदानी चाचणीला 1600ला उभं करतात त्यावेळेस काय होतं आहे, तुम्ही घाईगडबडमध्ये काय करतात, वॉर्मअप वगैरे व्यवस्थित करीत नाही. इकडं तुम्हाला वॉर्मअप करण्याची सवय असते, तिथे गेल्यावर पूर्ण तुम्हाला जागा भेटत नाही वॉर्मअप करायला किंवा हालचाली करायला जास्त वेळ भेटत नाही. त्यामुळं काय होतं आहे, सुरुवात ज्यावेळेस करतात त्यावेळेस कुठंतरी थकल्यासारखं वाटतं. माझ्याकडून ग्राउंड निघाल का अशी भीती मनामध्ये असते, तर कॉन्फिडन्स कमी असतो. तर विद्यार्थी मित्र, तिथे गेल्यावर हाच प्रयत्न ठेवा की पूर्णपणे 100% वॉर्मअप करा. एक 10 ते 15 मिनटं पूर्णपणे वॉर्मअप करा. त्यामुळं तुम्हाला एक शरीर तुमचं तयार होतं मैदानी चाचणीसाठी आणि तुमच्यामध्ये तो जोश राहतो. कॉन्फिडन्समध्ये तुम्ही मैदानी चाचणी 1600 मीटर द्या. आणि सुरुवात जी असती तरी बरेच विद्यार्थी काय त्या घोळक्यामध्ये असतात, कुठंतरी मी मागं पडतो का, कुठंतरी मला मी कमी मार्क येईल का, या घाबरटीमुळे बरेच विद्यार्थी फास्ट सुरुवात करतात आणि टार्गेट पूर्ण होण्याच्या आधीच थाकतात. तर असं करू नका. साधारणपणे ॲव्हरेजमध्येच जो तुमचा स्पीड आहे कमी हळू तो धरून चाला. शेवट तुम्ही स्पीड वाढवण्यासाठी प्रयत्न करा. तर ही चूक पहिली कोणी करू नका. दुसरी चूक सगळ्यात महत्त्वाची काय होती, 1600 मीटर करून आलेले असतात, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी गोळा घेतला जातो किंवा 100 मीटर घेतलं जातं. 100 मीटरसाठी काय होतं, लगेच 1600 नंतर तुम्ही उभं राहतात आणि त्यावेळेस लगेच पळण्यात. तर असं करू नका विद्यार्थी मित्र. 1600 मीटर करून आले की एनर्जी ड्रिंक वगैरे प्या, शरीराला जरा रिलॅक्स करा. त्यानंतर तुम्ही 100 मीटरसाठी उभे राहा. ग्रुपचा जो इन्चार्ज असतो त्याला विनंती करा की सर आम्हाला आत्ताच थकलो आहे वगैरे, काहीतरी ड्रिंक वगैरे, एनर्जी ड्रिंक प्या 100%. नुसतं पाणी पिऊ नका, एनर्जी ड्रिंक जवळ ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, 100 मीटरला काय होतं की लगेच धावण्याची किंवा लगेच लाईन क्रॉस करण्याचं असं करू नका. तुम्ही जे सराव केला आहेत त्या सरावानुसारच तिथंही पण करा. स्वतःला असं फील करा, कॉन्फिडन्समध्ये राहा की मी प्रत्यक्ष ठिकाणीच मैदानी चाचणी देत आहेत सरावानुसार. त्यानंतर विद्यार्थी मित्र, तिसरी चूक बरेच विद्यार्थी काय करताय माहिती का, गोळा फेकसाठी जात आहे. गोळा काय करतायत,
एक तर आधीच थकलेले असतात, शरीरामध्ये ताकद राहत नाही. त्यामुळं होतं आहे काय, गोळा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा फेकतात त्यावेळेस कुठंतरी फाऊल वगैरे होतो आणि पहिल्यांदा फाऊल झाल्यानंतर विद्यार्थ्याला वाटतं की जर दुसरा फाऊल झाला किंवा तिसरा जर झाला तर मला 0 मार्क येतील, त्याच्यापेक्षा जे भेटतील ते मार्क घेऊन टाका. तर असं करू नका विद्यार्थी मित्र. कॉन्फिडन्समध्ये गोळा फेका, पूर्ण ताकद लावा. कारण की मैदानी चाचणीमध्ये तुम्ही ज्यावेळेस जात आहे त्यावेळेस तुम्हाला बार वेळेस मैदानी चाचणी देणं नाही येत, एकच दिवस असतो तेवढा. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जेवढी पण ताकद असन, जेवढं पण काही कस असन तो 100% तिथं दाखवा. तेच महत्त्वाचं असतं. इकडं तुम्ही किती मार्क पाडतात सरावामध्ये त्याला कोणीही विचारित नाही. तुम्ही जे तिथं मार्क घेणार तेच मार्क तुमच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी असतात. त्यामुळे 100% विद्यार्थी मित्र तुम्ही गोळा फेकताना पूर्ण कॉन्फिडन्समध्ये फेका. वाटलंच तर थोडाफार वॉर्मअप करा, त्याच्यानंतर फेका. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र 4 नंबरची चूक अशी असते ती 100% विद्यार्थी करतात म्हणजे करतात. त्यामुळे तुम्हाला मैदानी चाचणीला कमी मार्क येतात. होतं आहे काय की तुम्ही ज्यावेळेस सराव करीत असतात आत्ता ग्राउंडवर त्यावेळेस 3, 4, 5 मुलांमध्ये पळतात आणि तिथं गेल्यावर डायरेक्ट 100 आणि 150 विद्यार्थी एक सोबत असतात. एवढी गर्दी पाहून सगळे पोरं खचून जातात. त्याच्यामुळे चांगले प्रॅक्टिसवाले पोरं असतात आपल्यापेक्षा टॉप ग्राउंड मारणारे, त्यांना बघून तुम्हाला अजूनच डिमोटिवेट होतात. तर विद्यार्थी मित्र कोणाशी बरोबरी कम्पेअर करायचं नाही. तुम्ही जी प्रॅक्टिस केली आहे तीच प्रॅक्टिस कॉन्फिडन्समध्ये ठेवायची. तिथं गेले ते 100% द्यायचेत. कोणालाही बघून खचून जायचं नाही. हा भारी पळतो आहे, त्याचा गोळा चांगला जातो आहे, त्याचं असं आहेत, त्याच्यामुळं आपण कुठंतरी कमी आहे असं काहीही होत नाही विद्यार्थी मित्र. जे विद्यार्थी जुने असतात त्या विद्यार्थ्यांना माहीत असतं कशा प्रकारे स्कोअर घ्यायचा, कशा प्रकारे मैदानी चाचणी ओढायची. त्यामुळे या चुका कोणीही करू नका. कॉन्फिडन्समध्ये ग्राउंड द्या. 5 नंबरची अत्यंत महत्त्वाची चूक आहेत. हे विद्यार्थी 90% विद्यार्थी 100% करतात म्हणजे करतात. 5 नंबरची चूक अत्यंत महत्त्वाची विद्यार्थी मित्र. कोणाच्याही आमिषाला बळी पडायचं नाही. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे खायच्या नाही. कोणत्याही स्टेरॉइड वगैरे इंजेक्शन वगैरे घ्यायचे नाही. काय झालं आहे मागच्या वेळेस भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा याच्यामुळे मृत्यू झाला. काहींना अपंगत्व आलं, काहींना काय झालं. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगळी असते. स्टेरॉइड वगैरे त्याची कॅपॅसिटी त्यांचा पॉवर वेगळा असतो. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. सगळ्यांना ते सूट होत नाही आणि त्याच्यामुळं मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला कमीच मार्क जास्तच मार्क येईन याची सुद्धा गॅरंटी नसते. ऐनवेळी काय होईन भरोसा नसतो. त्याच्यामुळं अशा कोणत्याही चुका करू नका. जे तुम्ही प्रॅक्टिस केला आहे, जो सराव केला आहे त्याच्यावरच ग्राउंड द्या. कोणत्याही प्रकारचे असे कोणतेही कामं करू नका. हे अशामुळं त्याच्यामुळं विद्यार्थी मित्र या 5 महत्त्वाच्या चुका होत्या. त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद, विशेष आभार. या चुका तुम्ही 100% सुधारल्या तर तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये 100% फायदा होणार आहेत.